महाराष्ट्रात एरवी चौफेर विकासाचे वादळ सध्या सुरू आहे। आल्या दिवसाला विकास कामांचे भूमिपूजन आणि कामांना सुरुवात होताना दिसून येत आहे। शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर विकास कामांची गंगा सुरू केली आहे। सध्या विकास संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसून येत आहे। महाराष्ट्रात दररोज ज्ञान, विज्ञान, क्रीडा, औद्योगिक आणि रस्त्यांच्या क्षेत्रातील कामे प्रगतीपथावर आहे। भारताचे पंतप्रधान यांच्या घोषणेनुसार प्रत्येक दिवसाला 150 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम होणार आहे। या धोरणेनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर विकासाची गंगा सध्या पोहोचत आहे। याप्रमाणे रस्त्याचा विकास सुरू आहे। जिथे महाराष्ट्रात समृद्धी महामार्गासारख्या राष्ट्रीय महामार्गाचे काम होताना दिसून येत आहे, तर कुठे महामार्गाचे रस्त्यांच्या विकासाचे टेंडर अनेक खाजगी तसेच शासकीय कंपन्यांमार्फत भरले गेले आणि त्यांचे कार्य पण सुरू आहे। अशीच एक कंपनी महाराष्ट्रात सध्या या विकास कामांची वारसदार होत आहे, जिचे नाव आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड, अर्थात जिला आपण MSRDC कंपनी म्हणून ओळखतो। ती कंपनी सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कार्य करताना दिसत आहे। असेच प्रगतीपथाचे कार्य MSRDC मार्फत अमरावती येथून वाशिम दरम्यान जाताना खेडा ते धनस दरम्यान सुरू आहे। परंतु अमरावती ते वाशिम दरम्यान तुम्हाला फक्त 4 चाकीनेच प्रवास करता येईल, कारण जर तुम्ही दुचाकीने प्रवास या मार्गावर करत असाल तर आजच सावध होऊन जा, अन्यथा हा रस्ता तुम्हाला स्वर्गाची वाट दाखवेल। इतका जीवघेणा हा रस्ता झालेला आहे। आम्ही आज कारंजा तालुक्यातील धोत्रा जहांगीर या मार्गावर महाराष्ट्र रस्त्याचा महामार्ग आहे। या महामार्गावर मागील 1 वर्षापासून काम सुरू आहे, परंतु रस्ते काम सुरू असताना कुठली व्यवस्था पर्यायी व्यवस्था नाही आहे। रस्ता दोन्ही बाजूने ठेवला आहे आणि रस्त्यावर जर मोठा ट्रक आला, या मोठ्या ट्रकामागे तुमची छोटी गाडी असली तर समजा तुमची गाडी ट्रकाच्या खाली गेली। रस्ता दोन्ही बाजूने उघडून ठेवण्यात आला आहे, दोन्ही बाजूचा रस्ता उघडून ठेवला आहे आणि हा त्रास दुचाकीधारकांना जास्त प्रमाणात। त्याचे कारण असे की अमरावती वाशिम दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याचे जहागीर येथे MSRDC कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजू उकरून ठेवल्या, शिवाय रस्त्यावर मातेरी मुरुम टाकले आहे। त्यामुळे जर तुम्ही दुचाकी घेऊन या रस्त्यावर गेले तर मातीचा धूळ तुमचा जीव घेऊ शकते, इतकी शक्ती या धुळात आहे। या बाबीवर आमच्या प्रतिनिधींनी दिवस आणि रात्रीचे चित्रीकरण करून या जीवघेण्या रस्त्यावर प्रकाश टाकला। एवढेच नव्हे तर आमच्या प्रतिनिधीची दुचाकी रात्री या रस्त्यावर घसरली। सुदैवाने त्यांना कुठलीही हानी झाली नाही, परंतु दोन्ही बाजूने रस्ता उकरलेला, त्यात मातीची धूळ, साधी पाणी टाकायची पण सोय MSRDC मार्फत करण्यात आलेली नाही। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाईपर्यंत MSRDC झोपेत राहील का? अमरावतीवरून एक युवक आपल्या दुचाकीने कामरगावकडे जात आहे। आपण त्या युवकाला त्याच्या प्रतिक्रिया विचारूया। या रस्त्याने त्याचा किती जीव घेतला आहे, या रस्त्याने त्याला किती त्रास झालाय। प्रसाद बगले नावाचा युवक आपल्यासोबत जुळला आहे। प्रसाद, तुला या रस्त्यावर चालताना काय त्रास झाला असेल? चालताना म्हणजे गाडी चालवणं पण मुश्किल आहे आणि पैदल चालण्यासारखं गाडी स्लो चालवावं लागत आहे आणि आजूबाजूने जर मोठी गाडी आली तर पूर्ण धूळ अंगावर येते, त्यामुळे पडण्याचे चान्सेस खूप वाढतात। या रोडवरची गिट्टीच पूर्ण वर आली, तर आपण थोडीशी फास्ट गाडी चालवली म्हणजे पडायचंच भीती आहे। तुला काही अनुभव आला का? हो, मी एकदा स्वतः पण पडलोय माझ्या आईला आणि बाकी असंच होतं, ते समोरचं मग काहीच दिसत नाही आणि डायरेक्ट खाली गड्डा। व्हीसीएन न्यूज करिता कॅमेरामॅन कोमल इंगळेसह महेश चव्हाण यांचा हा खास वृत्तांत।